वैद्य भावना चौधरी। आज आपण बोलूया आयुर्वेदाबद्दल थोडंसं। आयुष्याचा वेध घेणारं शास्त्र म्हणजे आयुर्वेद शास्त्र। यात जन्म झाल्यापासून आपल्याला काय करायचंय, कसं जगायचंय या सगळ्याचा उहापोह ज्या शास्त्रात सांगितलेला आहे ते म्हणजे आपलं भारतीय मूळ वैद्यक शास्त्र, ज्याला आयुर्वेद शास्त्र असं म्हणतात। आता जीवन जगण्याचा खरा उद्देश किंवा आयुर्वेदाचा शास्त्राचा मूळ उद्देश काय आहे, तर तो महत्त्वाचे दोन आहे। एक म्हणजे स्वस्थ लोकांचं स्वास्थ्याचं रक्षण करणं आणि दुसरं म्हणजे आतुरस्य विकार प्रशांत म्हणजे रोगी लोकांना बरं करणं। हे दोन खरे उद्देश आयुर्वेदाचे आहेत। तर याच्यामध्ये मग आता आरोग्य तर जपायला पाहिजे, तर आरोग्याची व्याख्या पण आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे। आरोग्याची व्याख्या काय हे सांगितलेली आहे आयुर्वेदामध्ये। तर समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ इत्यादी ध्येय। म्हणजेच शारीरिक स्वास्थ्य कसं सांगितलंय तर दोष समान असणे, अग्नी समान असणे, मल धातू क्रिया ज्या आहेत त्या समान असणे, याला शारीरिक स्वास्थ्यासाठी हे सांगितलेलं आहे। त्याच्यात मानसिक स्वास्थ्यासाठी प्रसन्न आत्मा इंद्रिय मन म्हणजे आत्मा आणि इंद्रिय म्हणजेच मन हे पण मन इंद्रियामध्येच आहे, तर यांना प्रसन्न ठेवणं राहणं हे प्रसन्न असणे म्हणजे मानसिक स्वास्थ्य टिकणे। तर हे सगळं असेल तरच तुमचं स्वास्थ्य आहे एकदम उत्तम आहे असं आयुर्वेदाने व्याख्या केलेली आहे। तसंच जागतिक आरोग्य संघटनेची व्याख्या पण काय आहे, तर शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक स्वास्थ्य आरोग्य म्हणजेच मूळ आपलं स्वास्थ्य असं आरोग्य संघटनेने ही व्याख्या केलेली आहे। तर याच्यामध्ये आपण बघितलं की शारीरिक स्वास्थ्यासाठी मी आधी सांगितलं तुम्हाला शरीराचे दोष समान असणे वगैरे आपण बघितलं। मानसिक स्वास्थ्यासाठी आत्मा इंद्रिय मन प्रसन्न ठेवायचं हे सांगितलेलं आहे। नंतर सामाजिक स्वास्थ्य टिकवायचं असेल तर सामाजिक स्वास्थ्य टिकवताना आयुर्वेदामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या, विहार महत्वाचं, कसं करायचंय, तुम्ही कसं जगायचंय, काम करताना कसं राहायचं या सगळ्याचा उहापोह पण आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर आध्यात्मिक स्वास्थ्य कसं, तर या नियमांचं पालन करणं किती आवश्यक आहे, कसं का हे सुद्धा आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख आहे। आर्थिक स्वास्थ्य टिकवणार, आता आर्थिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी काय, तर म्हणजे आपण जीवन जगत असताना जे अर्थ कमवतो म्हणजे जो पैसा कमवतो तो कशा प्रकारे करायला पाहिजे, कसा पद्धतीने यायला पाहिजे, त्याचा विनिमय कसा करायला, खर्च कसा झाला पाहिजे याचाही थोडक्यात वर्णन आयुर्वेदामध्ये आहे। म्हणूनच आयुर्वेदामध्ये आरोग्याची पूर्ण बाजूने विचार करून स्वास्थ्याची व्याख्या केलेली आहे। रोगी लोकांना सुद्धा आयुर्वेदामध्ये उपचार सांगितलेला आहे। आपण मूळ उद्देश आधी बघितलेलंच आहे। तर निदान म्हणजे कोणता रोग आहे हे शोधणे, त्याच्यावर उपचार म्हणजे चिकित्सा पद्धती काय आहे, त्यानंतर साध्यत्व तो रोग बरा होईल की नाही, किती दिवसात होईल का होणार नाही या सगळ्याचा उहापोह। शिवाय महत्वाचं म्हणजे जे कोणत्याही इतर वैद्यक शास्त्रात नसलेली अपुनर्भव चिकित्सा म्हणजे तो रोग पुन्हा होऊ नये या संदर्भात सुद्धा आयुर्वेद शास्त्रामध्ये पूर्ण वर्णन केलेलं आहे। आता आणि औषधी जी आहेत त्या सुद्धा नैसर्गिक आहेत, म्हणजे हर्बल मेडिसिन्स ज्याला आता आजच्या काळात म्हटलं जातं की सृष्टीमध्ये असणारे जे काही द्रव्य आहेत, वनस्पती आहेत, त्यांच्यापासून तयार करण्यात येणारी औषधं ही सगळी आयुर्वेद नॅचरल मेडिसिन्स म्हणून म्हटले जाते। शिवाय काही शुद्धिक्रिया पण आहे, जसं सृष्टी शुद्ध करण्यासाठी किंवा तापलेलं हे उष्णता कमी करण्यासाठी पाऊस पडतो, जास्त पाऊस पडल्यानंतर जास्त गारवा झाल्यावरती सूर्य जास्त जोरात म्हणजे अग्नी ऊन तापतं, म्हणजे हे बॅलन्स करण्याचा जसं सृष्टीत नियम आहे तसं शरीरात पण बॅलन्स करण्याचा नियम हा आयुर्वेदाने सांगितलेला आहे। म्हणून शुद्धिक्रियांचाही उल्लेख आहे। तर असा सगळा उल्लेख आयुर्वेद शास्त्रात आहे। एवढं आज आपण बघितलं, पुढच्या वेळेस अजून थोडं डीपमध्ये जाऊया। नमस्कार।